परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये. आज रविवार होता आणि 11:30 वाजता गुड मॉर्निंग झालेली आहे आणि अतुलबाईच्या रूमला आलेलो होतो मी. आता अतुलबाई नाश्ता वगैरे करून येत मला आता चाललो तिथं. चलो डिकॉटला बी लागते गल्ली नंबर 2 मध्ये. हां हां अरे बाबा मी ट्रोल होता ना तेव्हा तिथून कपडे घेतले. हे काहीच आपण आता डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. आपण जिथं मिसळ खायला जाणार होतो तिथं. हे बघा तुम्ही बघू शकता ते दुकान. काहीच आम्ही त्या दुकानात गेलो. आम्हाला तिथं काय मध्ये जागा भेटली नाही तर त्यांनी बाहेर पण एक टेबल लावलेला होता तिथं बसून घेतला. भूक जास्त लागलेली होती म्हणून. हे बघा बघू शकता तुम्ही अतुलबाई त्यांच्या कामात बिझी आणि आम्ही हे बघा मिसळ खातो. आता ही मिसळ म्हणजे ना असं पूर्ण दुधात कुठं भेटत नाही अशी मिसळ आहे एकदम कडकवाली. तर चलो गाईच आता मी पण नाश्ता करतो तुम्ही पण करून घ्या. तर काहीच आपण आता नाश्ता वगैरे केलेला होता. मग केतन आपले अतुलबाई बोलले की म्हणे DMartला जाऊन ये म्हणे. त्यांनी नवीन रूम शिफ्टिंग केलेलं आहे ना मग त्यांना थोडा सामान घ्यायचा आता. मग आलेलं आहे बघू शकता तुम्ही. काय एवढा खास नाही आहे धुळ्याचा DMart पण आहे पण दाखवण्यापुरता. चलो गाईस थोडी शॉपिंग करतो त्यानंतर बोलू. चलो गाईज आता बऱ्यापैकी आपली शॉपिंग झालेली ती आपली म्हणजे अतुलदांची. जे बघा तुम्ही त्यांचे शर्ट बघू शकता. त्यांचं असं म्हणणं आहे की या शर्टवरच मी डायरेक्ट 16 दिवस वर्किंग करून घेईन म्हणे न धुता वगैरे आणि असंच काहीतरी जुगाड काढू म्हणे. त्यांनी घेऊन टाकलेलं आहे 5 शर्ट आणि आता ते कंगवे घेत आहे. त्यांना केस जास्त आहे ना म्हणून मग ते कंगवे घेतात. तर आता इथून आम्ही सीधा डायरेक्ट रूमला जाणार आहे. रूमला जाऊन मग बघू मग काहीतरी दुपारी वेगळा प्लॅन करू. रविवार आहे म्हटलं. हां भाई घ्या ना चालतंय. गोलवाला चांगला आहे गोलवाला नाही भाई. तो बी चालून जाईल ना भाई मग. अरे मच्छर वाऱ्याची बॅट घे रे भाई ती कामाची सध्या. हां ते तो प्रॉफिट आहे तुझा. चलो गाईज पुढे शूट करू आपण. गाईज फायनली आपण रूमला आलेलो होतो. आता तेवढ्यात रूमचं पाणी संपून गेलेलं होतं. मग आता चाललं आहे जार भरायला. आता इथून काय 10-1 मिनटं लागतील. 10-1 मिनटात जार वगैरे भरून येऊ आणि त्याच्यानंतर अजून दुसरीकडे कुठंतरी जायचं आहे. तो चलो गाईज आणि ऊन पण एकदम खतरनाक पडलेलं आहे. मी म्हणजे एवढे 15-20 दिवसापासून एवढं ऊन नव्हतं जेवढं आज पडलेलं आहे. तर चलो गाईज आता वेळ नाही करत पहिले जार भरू मग येऊ परत रूमला थोडा आराम करून मग परत बाहेर. गाईज नमस्कार. आता आपण जार वगैरे भरून रूमला आलेलो होतो. तेवढ्यात मला गोपालचा फोन आला की म्हणे आपण क्रिकेट खेळायला चाललो आहे म्हणे. तर म्हटलं चल गो. तेवढ्यात गोपाल बी येऊन लागला. हे बघा तुम्ही गोपालला बी बघू शकताय तिथं उभा आहे. चलो गाईच आता जातो मी. वेळ होतं चालला आता तिकडं. तर हे काहीच आपण आता टर्फच्या इथं पोचलेलो होतो. मी गोपालचे मित्र अजून माझे मित्र पण येत आहे. आता हे बघा टर्फ बघू शकता तुम्ही कसं आहे. आता आम्हाला ज्या टायमिंगला दिलेला आहे त्यांनी त्या टाईमला तर आम्ही येऊन लागलेलो आहे. पण अजून ते जे वॉचमन आहेत ते काय आले नाहीत. ते आल्यानंतर आम्ही मला जाऊ मग 10-1 शतक लावू मस्त की. गोपाल पण लावेल 10-1 शतक का रे मग आरामशीर. गोप्या खतरनाक माणूस आहे. तर चलो गाईज आता क्रिकेट खेळताना थोडेफार शूट टाकेन मी. याची क्वालिटी नाही. चलो गाईज.
गाईच सगळे पोरं वगैरे येऊन लागलेले गोप्या बघा, यांच्यात दोघं टीम पाडणं चालू आहे, देवा आणि प्रतीक मध्ये, आणि डबल रोल बी आहे. ये बॉल डालते हुए और ये मोहित ने लगा दिया छक्का, नहीं गया. भाई आलो होतो क्रिकेट वगैरे खेळून, मग बेकार ऊन वगैरे होतं, मग आलो होतो लस्सी वगैरे प्यायला. मंडळी बघू शकतो. आता आघाडीचा डायरेक्ट बॅटच घेऊन आलेला आहे. आणि ओम्याला मुळगात झाला आहे बाळांनो. मग आता वगैरे घेऊ, लस्सी वगैरे घेऊ. गाईज नमस्कार. तर आता आपण ते लस्सी वगैरे पिऊन आलेलो होतो 12:72ला. आपलं थोडं गाडीचं काम बी होतं, म्हणजे गाडीला ब्रेक पॅड टाकायचं होतं, त्याचं काम चालू आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही गाडीचे ब्रेक पॅड टाकता येते. गाईज आता आपलं ब्रेक पॅडचं काम झालेलं होतं, म्हटलं आता गाडीला सर्व्हिसिंगला पण बरेच महिने झाले, गाडी सर्व्हिसिंगला बी लावून देऊ. आता तिचं काम चालू आहे, ते बघू शकतो तुम्ही. आता त्यांनी पुरं चेन किट ओपन केलेली आहे. गाईज आपलं जवळपास आपल्या गाडीचं काम झालेलं आहे, 80% काम झालेलं होतं. तेवढाच मग गोपाल आलेला होता. गोपाल म्हणे कंपनी जातो म्हणे तुला, म्हणे. म्हटलं मग चल भाऊ, बस मग सोबतच. आता तुम्ही बघू शकता. हे बघा, आता पुढच्या टायरचं काम झालं, मागचं तर झालेलंच आहे, पुढचं चालू आहे. आता गोपाल चालला आहे बाहेर. गोपाल मोठी गाडी घेऊन आलेला होता. आता गोपाल म्हणे मी येतो, त्याच्या काकांना घ्यायला जायचं आहे, चालला आहे. आणि पाऊस बी चालू आहे. चलो गाईस, गुड इव्हिनिंग. आता गाडीचं वगैरे सगळं काम केलं आणि मग आता आलो होतो मी रूमला, माझ्या स्वतःच्या रूमला. जिथून मग आता कपडे वगैरे बदलले आणि चार्जर घ्यायचं बाकी, म्हणून मी अतुलच्या रूमला जाईल, चार्जर घेतो आणि मग तिकडनं थोडं पप्पांच्या गोळ्या पण द्यायच्या आहेत त्या द्यायला जातो. आणि एक ठिकाणी हळदीला जायचं आहे, तिथं थोडा वेळ जाऊन येतो, कारण की खूप दमलेलो आहे. तिथं थोडा वेळ जाऊन येतो, त्याच्यानंतर बघून काही इंटरेस्टिंग भेटलं तर ॲड करेल. तर चलो गाईच आता आपण चाललो आहे मित्राच्या इथं हळदीला. आता चाललो आहे, तर आहेत आपले मित्र वगैरे सगळे, डबल रोल, गोप्या, ओम्या वगैरे सगळे तुम्हाला दाखवत होता आम्हाला. पुढे अरे एकदम म्हणजे काय बोला आता त्यांना, जाऊ द्या, आता जाऊ द्या, सोडा. हे गाईच, तर आता आपण हळदीच्या ठिकाणी पोचलेलो होतो. आता तिथं थोडा माझा आवाज थोडा क्लिअर नाही राहणार डीजेमुळे, तर चलो तिथले शॉट मी तुम्हाला ब्लॉगमध्ये ॲड करून ते दाखवेल. तर चलो गाईच. आता आपण आलो होतो हळद वगैरे सगळं आवरून, म्हटलं जेवण करू. आता आलो होतो हॉटेलला. ते बघा, बघू शकता मंडळी कोण कोण आहे. डबल रोल कौशिक, मोठा भाऊ, गोपाल, ओम्या,
डबल रोल छोटा भाऊ कौशल आणि कौशल भाऊ सध्या आता नॉन व्हेज मेन्यू सजेस्ट करताय ते मुळात. चलो गाईज जेवण वगैरे करतो, रूमला जातो, ब्लॉग वगैरे एडिट करतो, जातोय ना रे हो, जातोय ना रे भाऊ, जातोय ना मग. चलो गाईज अपना ऑर्डर पता चल एक बार रिपीट कर दे रहा हूं. एक नागली कोडक मसाला पाव जोर रख लो यार. स्टार्टर आएगा पनीर चिली, चिकन मंडी आएगा कबाब, त्याला ठेवायला पाहिजे मी सांगतो. चिकन पहाड़ी दाल तड़का है, फक्त कबाब मसाला है, पहाड़ी कबाब नहीं है भाई, चिकन पहाड़ी सिर्फ, कबाब मत. तो कबाब ही होता है. स्टार्टर नहीं पूरा मेन कोर्स बता रहे हो. नाही रे अंडी नाही रे. मेन कोर्स सांगतो. हा मेन कोर्स. स्टार्टर मध्ये सांगतो. हा ठीक आहे ठीक. वो स्टार्टर है भाई. हा ना स्टार्टर ना रे, पीस येतात ना रे भाई फक्त. कोई बता. अरे ऑर्डर ले रहा है ना. ए वो तू घे रे, खाय रे यार. हां तो उनका हो आगे बोल. खाने में क्या लगा दूंगा. खाने में वही वेज. आप फिर दो शेव तड़का कर. हां दो कड़वा पनीर रंगा, एक पनीर रंगा और दाल तड़का जीरा राइस और रोटी है तंदूर. गाईज आता बऱ्याच वेळा म्हणजे 30 मिनिटाच्या वेट नंतर आता आपलं जेवण आलेलं आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. एक काम कर सिर्फ जीरा राइस बोल. पनीर अंगारा आणि शेवभाजी. भाऊ तर काय ऐकत नाही, नृत्य पत्त्याचा झाड आहे का बघा. तर चलो गाईच आता आपण जेवण करतो लवकर आणि जाऊ रूमला.